तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। अजित पवार यांच्या अपघाताप्रकरणी आमदार रोहित पवार हे वेगवेगळ्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेत आहेत। गुरुवारी त्यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेत आतापर्यंत घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे। अद्याप या प्रकरणी एफआयआर नोंदवला गेला नाही यावर राहुल गांधींनी देखील चिंता व्यक्त केली असं रोहित पवारांनी सांगितलं। तसंच ते या प्रकरणी मदत करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। नाही, विषय परिवाराचा हाय नाही हाय हे मला तरी त्या ठिकाणी सांगता येणार नाही। राहिला प्रश्न व्यक्तीचा नाही तर विचाराचा। आपल्याला काय महत्वाचं आहे आणि कशासाठी आपण लढायचं हे त्या त्या व्यक्तीने ठरवलं पाहिजे। आज आम्ही विचारासाठी लढतोय, दादांसाठी लढतोय। ही मागणी काय फक्त रोहित पवारांची असं समजून चालणार नाही, ही मागणी अख्ख्या महाराष्ट्राची आहे की अजितदादांना तिथं न्याय मिळाला पाहिजे। 40 वर्ष राजकारणामध्ये लोकांची सेवा करणारा एक नेता ऍक्सिडेंटमध्ये घात का अपघात हा प्रश्न नक्कीच त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतो आणि ते झाल्यानंतर कुठेतरी सत्तेत असणारे लोक त्यांना विसरून गेल्यासारखं आज जर वागत असतील आणि मग लोकांची इच्छा आहे की न्याय मिळाला पाहिजे, आमची इच्छा आहे न्याय मिळाला पाहिजे। आज तुम्ही आम्हाला विचारलं, जर आज आम्ही अजितदादांना, माझ्या काकाला, आमच्या नेत्याला जर न्याय देऊ शकत नसेल तर मग उद्या जाऊन आम्ही महाराष्ट्राला नाही तर सामान्य लोकांना न्याय कसं देणार? सत्ता आज राहू शकते, उद्या जाऊ शकते। सत्ता महत्वाची नाही, सत्तात आज आम्ही असलो असतो तर त्याला लात मारून बाजूला होऊन तिथं अजितदादांना न्याय मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी केले असतील। पण तो विषय प्रत्येक व्यक्तीचा असतो। व्यक्ती, मी माझ्याबद्दल बोलू शकतो, इतर व्यक्तींबद्दल बोलणं हे उचित ठरणार नाही असं मला वाटतं। पावर माणसाला करप्ट करते असं म्हणतात, मात्र पावर नात्याला करप्ट करते असं म्हणता येईल। माणूस इकडा असला काय तिकडा असला काय, पॉवर जर माणसाला करप्ट करते जेव्हा आपण म्हणता, तो माणूस नात्यातला सुद्धा असू शकतो, लांबचा सुद्धा असू शकतो। शेवटी प्रत्येक व्यक्ती माणूस असतो। दुर्दैव असं की आज ज्याच्यासाठी आपण लढायला पाहिजे त्या गोष्टीसाठी न लढता आज जर आपण सत्तेत राहून कुठंच तपास पुढे जात नसेल तर खरंच हे लोकांना आवडणार नाही। गप्प बसलं पाहिजे, पण कधी बसलं पाहिजे, कुठल्या वेळेस बसलं पाहिजे आणि कशासाठी बसलं पाहिजे हे सुद्धा लोकांनी तिथे ठरवलं पाहिजे असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं। आता मागचे 5 ते 6 दिवस झालं दिल्लीमध्ये होते, राहुल गांधींना पण भेटणार। सोनिया गांधींचं काय म्हणणं आहे याच्यावर, की कशा पद्धतीने पुढे जाणार आणि राहुल गांधींचा नेमकं कॉन्ट्रिब्युशन सहभाग कशा पद्धतीने असणार? नाही, राहुल गांधीजींचं जे भेटणं होतं ते नियोजित होतं। त्यांनी 30-35 मिनिटं मला या विषयासाठी तिथं दिले। काही दिवसांपूर्वी खरगे साहेबांना मी भेटलो होतो, त्यांच्याशी या बाबतीतली चर्चा ती सुद्धा बऱ्याच वेळ तिथं झाली होती। त्यांना तो विषय कळला होता आणि मग जेव्हा मी पार्लमेंटमध्ये जात होतो, काही नेत्यांना भेटत होतो, तेव्हा कॉरिडॉरमध्ये मला सोनिया गांधीजी मॅडम त्या ठिकाणी भेटल्या आणि त्यांच्याबरोबर खरगे साहेब असताना खरगे साहेबांनी सोनिया गांधीजींना सांगितलं की हा मुलगा, हा कार्यकर्ता आणि हा पुतण्या कशा पद्धतीने स्वतःच्या काकासाठी, स्वतःच्या नेत्यासाठी, एका मराठी माणसासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे। आणि मग त्याच्यातले काही गोष्टी हे सोनिया गांधीजींना तिथं सांगितलं। फक्त त्यांनी सांगत असताना एवढंच सांगितलं, ऑल द बेस्ट, तू लढ, आमचा पक्ष तुझ्या बरोबर त्या ठिकाणी असेल। पत्रकार परिषद घेणार त्याचे रेफरन्स काय, म्हणजे की काय त्या पत्रकार परिषदेमध्ये काही पुरावे माझ्याकडे आहेत आणि काही सरकारी यंत्रणा काय पद्धतीने काम करते, कसं एखाद्या कार्यालयामध्ये प्रेशर आल्यानंतर नेत्यासाठी, व्हीआयपी साठी ट्रॅव्हल करण्यासाठी जे काही टेंडर काढलं जातं ते कशा पद्धतीने दाबलं जातं, का दाबलं जातं आणि कोणासाठी दाबलं जातं याचे काही पुरावे आणि इतर काही पुरावे जे आमच्यापाशी आलेले आहेत। तसंच एकनाथ शिंदे साहेबांचं जे विमान हे बाहेर जात असताना इराण आणि इराकमध्ये ते पाडण्याची धमकी कशा पद्धतीने दिली होती त्याचे पुरावे आमच्याकडे जे आलेले आहेत आणि कशा पद्धतीने तिथं सुद्धा VSRच्या मदतीने मुद्दामून चूक केली गेली का चूक झाली याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा जीव सुद्धा कुठे ना कुठे धोक्यात त्या ठिकाणी आला होता। योगायोगाने आणि चांगल्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आपले एकनाथजी शिंदे हे आपल्या बरोबर आहेत, पण आमचे काका, आमचे नेते, मराठी नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आज आमच्या बरोबर नाहीत। त्याला जबाबदार VK सिंग, VSR, DGCA, एरो, काही अधिकारी आणि काही अज्ञात व्यक्ती ज्याच्याबद्दलची माहिती अजून नाही, पण याच्यात कर्णधार जो व्यक्ती असेल ना, तर संस्था असेल, याच्याबद्दलची माहिती आम्ही शोधल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही मागचे 6 दिवस झाले दिल्लीमध्ये आहात, दिल्लीमध्ये अनेक भेटी घ्यायची, जसं मला उल्लेख केला। आताच्या पुढच्या काही भेटी आहेत का तुमच्या, का आता तुम्ही परत येणार?
एक फार महत्वाची भेट उद्याच्या दिवशी या राज्यात आणि महाराष्ट्राच्या राज्यात नसून एक दुसऱ्या कुठल्या तरी राज्यात आहे. त्या राज्यामध्ये आमची भेट झाल्यानंतर या इन्व्हेस्टिगेशनला एक वेगळी दिशा 100% त्या ठिकाणी मिळू शकते असं आम्हाला वाटतं. त्यामुळे उद्याची भेट झाल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्यापाशी काय घडलं, काय आम्ही केलं हे नक्कीच त्या ठिकाणी आणू. एक प्रश्न असा आहे की जर FIR होत असेल तर चंद्रबाबू नायडू काय संपर्क साधण्यात आलाय का? कारण वारंवार तुम्ही त्यांच्या पक्षावर टीका करता. आज जे कोणी सत्तेत आहेत, भाजप बरोबर सत्तेत आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा कुठं ना कुठे ते अहंकार आलाय असं आपल्याला म्हणावं लागेल. अजितदादांचा ऍक्सिडेंट ज्या कंपनीमुळे झाला, त्या कंपनीचं नाव VSR, ज्या व्यक्तीमुळे झाला VK सिंग, आणि त्याच्या पाठीमागे कोण आहे अजून आपल्याला सापडलं नाही. याच VSR कंपनी बरोबर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या संदर्भात आर्थिक आणि व्यक्तिगत संबंध हे TDP या पार्टीचे आहेत. आणि TDP पार्टीचा जो तुमच्या हक्काचा आवाज, आजचा महाराष्ट्र.